श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे माझ्या चॅनलवर. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि या पूजेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अखंड ज्योत किंवा अखंड दिवा. वात कशी बनवावी, दिव्याची स्थापना कशी करतात, त्याची मंत्रोक्त पूजा कशी करतात, संकल्प कसा करावा, कोणते नियम पाळावेत, योग्य दिशा कोणती असते, घटस्थापना करत नसाल तर अखंड दिवा कोठे व कसा लावावा, दिवा तेलात लावावा की तुपात, दिवा चुकीने विझला तर काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम पाहू याचे नियम काय आहे. घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिव्याची स्थापना केली की 9 दिवसांत घराला कुलूप लावून बाहेर जायचे नाही. जेव्हा जेव्हा बाहेर जायचे असेल तेव्हा घरातील एक तरी सदस्य घरात असायला पाहिजे. त्यानंतर दिवा मातीचा लावायचा की पितळी, तर आपल्या घरात नेहमी जो दिवा लावतो तोच लावावा. मातीचाही लावू शकतात, पितळीही लावू शकतात. पितळी असेल तर तो अगोदर स्वच्छ करून ठेवावा. मातीचा असेल तर तो धुवून स्वच्छ करून वाळलेला असावा, म्हणजे तो तेल शोषून घेणार नाही. दिवा जरा आकाराने मोठा असावा. नंतर दिवा तेलाचा लावायचा की तुपाचा, तर दिवा तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा देखील लावू शकता. फक्त एवढेच की तुपाचा लावायचा असेल तर ते गाईचे शुद्ध तूप असावे आणि तेलाचा लावत असाल तर ते देवासाठीचे वेगळे ठेवलेले असावे. स्वयंपाकघरातील शक्यतो वापरू नये. त्यानंतर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तरीही तुपाचा एक दिवा देवीजवळ घटाजवळ लावावा. जर अखंड दिवा चुकीने विझला तरी तो शुद्ध तुपाचा दिवा चालू असेल. त्यानंतर दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी. दिव्याची ज्योत ही नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावी. दिव्याची ज्योत दक्षिणेकडे चुकूनही करू नये. घटस्थापनेच्या दिवशी दिवा प्रज्वलित केल्यानंतर 9 दिवस दसऱ्यापर्यंत हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामध्ये सतत तेल टाकत राहावे. वातीला काजळी आली की काढत जावी. पण जर कधी काजळी काढताना किंवा तेल टाकताना चुकीने हा दिवा विझला तर घाबरून जायचे नाही. काही भीती किंवा शंका मनात येऊ द्यायची नाही. देवी मातेला क्षमा मागून तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. हा दिवा दसऱ्यापर्यंत तर तेवत राहीलच, पण त्यानंतरही तो दिवा चालू राहील. तोपर्यंत तसाच राहू द्या. आपोआप शांत होऊ द्या. स्वतःहून तो विझवण्याचा प्रयत्न करू नका. दिव्यात तेल घालताना किंवा काजळी काढताना हातपाय धुवूनच दिव्याला स्पर्श करावा. जर नवरात्रात विटाळ असेल किंवा इतर काही अडचण आली तर गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि अशा वेळी दिव्याला स्पर्श करायचा नाही. घरातील इतर सदस्यांनी दिव्यात तेल टाकावे. नवरात्रात दिव्याचं पावित्र्य जपायला हवं. दिवा कधीही जमिनीवर स्थापन करायचा नाही. दिव्यासाठी एक आसन किंवा चौरंग घ्यावा. त्यावर स्वच्छ लाल वस्त्र घ्यावे. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावे किंवा तांदळाने अष्टदल काढावे किंवा स्वस्तिक काढावे आणि त्यावरच दिव्याची स्थापना करावी. त्यानंतर अखंड दिव्याची वात कशी असावी, तर अखंड दिव्याची वात साधारण 1.25 हात असावी. 1.25 हात लांब 2 कापसाच्या वाती कराव्यात आणि या 2 वाती एकत्र करून अखंड दिव्याची वात बनवतात. अखंड दिव्याची वात प्रज्वलित करताना 2 वाती असाव्यात आणि नवरात्रीमध्ये आपण जी सेवा करणार असाल, जसे दुर्गा सप्तशती पारायण किंवा विविध स्तोत्र, मंत्रजाप, श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक तुम्ही जर पठण करणार असाल तर ते सर्व घटासमोर अखंड दिव्यासमोर बसून पठण करावे. असे केल्याने याचे पुण्यफळ अक्षय राहते असे मानले जाते. अखंड दिवा प्रज्वलित करताना एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र असा की ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा छात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. मंत्रपाठ करूनच दिवा प्रज्वलित करावा. हे सर्व नियम पाळून असा अखंड दिवा आपल्या घरात प्रज्वलित करायचा. आता ज्यांच्याकडे घटस्थापना नसते अशांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाजवळच दिव्याची स्थापना करावी आणि उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल टाकून संकल्प सोडावा की मी नवरात्रात व्रतवैकल्य, कुलाचार, जप-तप करणार आहे, म्हणजे जे तुम्ही करणार असाल ते म्हणावे आणि प्रार्थना करावी की मी हा अखंड दीप प्रज्वलित करत आहे आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी, अशी विनंती करून हातातील पाणी ताम्हणात सोडून द्यावे. त्यानंतर जे लोक उपवास करतात त्यांनी ब्रह्मचार्य पाळावे, मांसाहार, मद्यपान टाळावे, कांदा, लसूण आणि परअन्न खाऊ नये. नवरात्रामध्ये आपण अखंड दिवा किंवा अखंड ज्योत किंवा अखंड नंदादीप संकल्प करून स्थापन करतो
आपल्या घरामध्ये घटाजवळ 9 दिवस अखंड दिवा तेवत ठेवणे एक व्रतच आहे. नवरात्र पूजेतील हा एक महत्त्वाचा विधी आहे. तर मंडळी, ही होती अखंड दिवा लावण्याची संपूर्ण पद्धत. मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.